विद्यार्थी मित्रांनो, मागील वेळेस आपण बघितले होते की मनुस्मृतीमध्ये राजाची उत्पत्ती ही कशी झाली आहे आणि ह्या राजाच्या उत्पत्तीविषयी बोलताना आपल्याला त्या ठिकाणी असे आढळून आले की ज्यावेळेस सगळीकडे अराजकता माजलेली होती. अराजकता या शब्दामध्ये सुद्धा तुम्हाला जिथे राजा नाही आहे अशी व्यवस्था म्हणजे चुकीची व्यवस्था, ज्या ठिकाणी कुठेही न्याय वगैरे ह्याला महत्त्व दिलेलं नाही आहे अशी अवस्था झालेली होती आणि त्यामुळेच कुणीतरी एक शासक असावा असे वाटले आणि म्हणून राजाची निर्मिती झाली असे मनुस्मृतीमध्ये सुद्धा आपल्याला वर्णन आढळते. हे सांगितलेलं असतानाच त्यांनी या राजाची सृष्टी ही नेमकी कशी झालेली आहे ह्या राजाच्या सृष्टीच्या बाबत मनुस्मृतीमध्ये असे वर्णन केलेले आहे की इंद्र अनिल अयम अर्कानाम अग्नेः वरुणस्य च चंद्रवित्तेशश्चैव मात्रा निवृत्य शाश्वतीः यस्मातेषां सुरेंद्राणां मात्राभ्यो निर्मितो नृपः. आता ही राजाची निर्मिती ही जी झालेली आहे ती कशी झालेली आहे तर या ठिकाणी त्यांनी सांगितले की ही राजाची निर्मिती इंद्र, अनिल, अर्क, अग्नी, वरुण, चंद्र, वित्तेश म्हणजेच इंद्र या सर्वांचा मात्रा म्हणजे एक अंश, निवृत्त म्हणजे घेऊन काढून, शाश्वती ही नेहमीसाठी असलेली अशी ही सुरेंद्राणां मात्राभ्यो सुरेंद्राणां म्हणजे देवता, इंद्र इत्यादी देवतांच्या मात्रांपासून अंशापासून निर्माण केलेला असा हा राजा आहे. तर अशा प्रकारचा असलेल्या राजाची निर्मिती ह्या ठिकाणी मनुस्मृतीमध्ये वर्णन केलेली आहे असे आपल्याला आढळून येते. म्हणजेच काय तर या ठिकाणी असे जाणवते की हे जे काही राजा आहे हा राजा आपल्यासारखा सामान्य मनुष्य नाही तर एक दैवी मनुष्य आहे. कारण की ह्या राजामध्ये सर्व देवतांचे गुण विराजमान आहेत असे ह्या ठिकाणी दिसून येते. मग ह्यामध्ये कुणाकुणाचे गुण आहेत? इंद्र आहे, अनिल आहे म्हणजे वारा आहे, अर्क म्हणजे सूर्य आहे, अग्नी आहे, वरुण आहे, चंद्र, वित्तेश म्हणजेच इंद्र आहे. तर अशा प्रकारच्या या 8 देवतांच्या अंशांपासून निर्माण झालेला असा हा राजा आहे असं म्हटलं जातं. मग असा हा राजा काय करतो? तस्मात् अभिभवती एष सर्वभूतानि तेजसा. ह्या राजाचं हे जे काही तेज आहे या तेजामुळे सर्व जी काही लोक आहेत, सर्व भूतमात्र आहेत ती कशी होतात? अभिभवती म्हणजेच पराजित होतात किंवा त्यांच्या पुढे नम्र होतात. तर अशा प्रकारे राजा हे पद जे काही आहे हे राजा पद जे निर्माण झालं ते कसं आहे तर सुरेंद्र इत्यादी देवतांपासून. मग सुरेंद्रानाम हे सगळे कसे आहेत? शक्तिशाली इत्यादी हे इंद्र इत्यादी देवता आणि ह्यांच्या दिव्य शक्तींच्या द्वारा किंवा दिव्य शक्तींचा सारभूत असलेला असा अंश आणि त्या अंशापासून निर्माण झालेला असा हा राजा. आणि त्यामुळेच हा राजा जो आहे तो काय करतोय? सर्व भूतानी तेजसा, सर्व भूतमात्रांना आपल्या तेजाने पूर्णपणे झाकाळून टाकतोय किंवा वशीभूत करतोय असे म्हटलेले आहे. आता ह्या शब्दांच्या बाबत जर बघायचे म्हटले तर इथे आपल्याला दिसतोय सगळ्यात पहिला शब्द वापरलेला आहे तो म्हणजे इंद्र. मग इंद्र ही देवता कशी आहे तर इंद्र अर्थात विद्युताप्रमाणे शीघ्र ऐश्वर्यकर्ता असलेला असा हा इंद्रदेवता. अनिल म्हणजे वायूप्रमाणे सर्वांना प्राणवत किंवा प्रिय असलेला असा. यम पक्षपातरहित न्यायाधीशाप्रमाणे वर्तन करणारा. अर्कानाम म्हणजे सूर्याप्रमाणे न्यायधर्म विद्येचा प्रकाशक असणारा.
किंवा अंधकार, अविद्या, अन्याय ह्यांना दूर करणारा, नाश करणारा. अग्नीच्या प्रमाणे दुष्टांना भस्म करणारा. वरुणाच्या प्रमाणे बांधून टाकणारा, दुष्टांना बंधन करणारा किंवा बंदी बनविणारा. चंद्राप्रमाणे तुल्य असलेल्या अशा श्रेष्ठ पुरुषांना आनंददाता असणारा असा. आणि इंद्राप्रमाणे कोशांना परिपूर्ण करणारा असा अर्थ या श्लोकामधून आपण घेऊ शकतो. ह्याच्यावरती अधिक विवेचन जर करायचे झाले तर आपल्याला या मनुस्मृतीतील ह्या श्लोकांविषयी किंवा ह्या श्लोकातील 8 देवतांविषयी मनूने खुद्द ह्या दिव्य शक्तींचे कार्य किंवा स्वभाव काय असते आणि तो कसा असायला पाहिजे आहे याविषयीचं वर्णन करताना पुढील 9व्या अध्यायामध्ये 303 पासून 311पर्यंत त्यांनी यज्ञ म्हणून, यज्ञ नव्हे व्रत म्हणून ह्या सर्व देवतांची वर्णनं त्या ठिकाणी केलेली आहे. इंद्रस्य अर्कस्य वायुश्च यमस्य वरुणस्य च चंद्रस्य अग्नेः पृथ्वीव्याश्च तेजो वृत्तं नृपश्चरेत. हा 303 नंबरचा असलेला एक श्लोक. ह्या श्लोकांविषयीची असलेली माहिती मी तुम्हाला आता ह्या ठिकाणी सांगते. इंद्र म्हणजे काय? इंद्रव्रत धारण करणारा असावा म्हणजे तो कसा असावा? तर ज्या ठिकाणी हा जो काही इंद्रदेवता आहे, ह्या इंद्रदेवतेने आपलं जे काही ऐश्वर आहे ते ऐश्वर संपूर्णपणे प्रदान करावं. मग कसं? वृष्टिकारक असलेली अशी जी शक्ती आहे, मग जसं भरपूर असलेलं असं जल याचा वर्षाव करून त्याने जगाला तृप्त करावं. त्याचप्रकारे राजाने देखील आपल्या प्रजेला सुख आणि सुविधा ह्यांच्याद्वारे ऐश्वर्य प्रदान करावा आणि त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छांच्याद्वारे त्यांना संतुष्ट करावं. इति परम ऐश्वर्य या धातूपासून निर्माण झालेला असा हा इंद्र शब्द, ज्याचा अर्थच होतो इंदंते वा ऐश्वर्य कर्मणः. ऐश्वर्य प्रदाता असल्यामुळेच हा इंद्र म्हटला जातो असे ह्याचे वर्णन आपल्याला दिसते. तर अशा प्रकारचा असलेला हा इंद्रव्रतम वार्षिकाश्चतुरो मासान इंद्र अभिवर्षती तस्मात् अभिवर्षेत स्वं राष्ट्रम कामैः इंद्रव्रतम चरन्. तर अशा प्रकारे राजाने वरती 303 सांगितलेल्या 8ही देवतांची नावं आणि त्याच्यानंतर राजाने तशा प्रकारे वर्तन करावं असं म्हटलेलं आहे. आणि हे आपण आता 304 मधलं पहिलं इंद्राचं जे व्रत म्हणून सांगितलेलं आहे की त्यांनी काय करायला पाहिजे, तर अभिवर्षती म्हणजे वर्षाव करायला पाहिजे. आणि ह्या वर्षावातूनच संपूर्ण प्रजेला काय होणार आहे, तर त्यांचं आनंद किंवा त्यांना मिळणारी संतुष्टी ही राजाने नेहमी प्राप्त करायला पाहिजे असं म्हटलं गेलेलं आहे. वायू हा कसा आहे, तर वायुदेवता ज्याप्रमाणे मग वायुव्रतम प्रविश्य सर्वभूतानि यथा चरति मारुतः तथा चारैः प्रवेष्टव्यं व्रतम एतद्धि मारुतम किंवा अनिल. मग हे जे अनिल व्रत आहे, मारुत व्रत आहे, हे म्हणजे काय आहे? ज्या प्रकारे सगळ्या भूतमात्रांच्या ठिकाणी मारुत म्हणजे वायू जो आहे तो प्रवेश करतो, बंदिस्त असलेल्या अशा ठिकाणीसुद्धा तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणीसुद्धा वायूचं विचरण असतं. आणि त्याच प्रकारे राजाने सुद्धा अतिशय दुर्गम असलेल्या अशा ठिकाणीसुद्धा गुप्तचरांच्या द्वारा त्या जागांची माहिती घ्यावी, लक्ष ठेवावं असं वर्णन ह्या वायुदेवतेच्या द्वारा राजामध्ये असलेल्या अशा गुणधर्माचं वर्णन या ठिकाणी सांगितलेलं आहे. तो इस प्रकार से हमने देखा है कि यहाँ पर जो 9वें अध्याय में 303 से 311 तक जो श्लोक है उसमें राजा का आचरण किस प्रकार से हो ये बताने के लिए इन्हीं 8 देवताओं का वर्णन वहाँ पर सविस्तर किया गया है. आप उन श्लोकों को भी अधिकतर से देख सकते हैं, जिसके कारण आपके जो भी प्रश्न के जवाब होंगे उसमें आपको और भी
आसानी हो सकती है। वैसे तो मैं यहाँ पर पूरा बोल रही हूँ, लेकिन फिर भी जिस किसी को भी अधिक जानकारी चाहिए तो वो वहाँ पर जाकर और अन्य किताबों के द्वारा वहाँ पर ढूंढ सकते हैं। फिर उन्होंने बताया है यम। ये जो यम व्रत है वो यम व्रत किस प्रकार से है। यथा यमः प्रियद्वेष्यौ प्राप्ते काले नियच्छति तथा राजा नियंतव्या प्रजा तद्धि यमं व्रतम। अब ये जो यम देवता है वो क्या करता है, तो कर्मफल का समय आने पर प्रिय और शत्रु इन दोनों में भी न्यायपूर्वक विचार करके ही दंड करता है। तो उसी प्रकार से राजा ने भी जो भी अपराध करने वाले होंगे, फिर वो द्वेष्य शत्रु हो या प्रिय हो, कोई भी हो, उनको न्यायपूर्वक दंड विधान राजा ने यम के समान करना चाहिए, ऐसे बोला गया है। अर्थात न्यायपूर्वक दंड देना चाहिए और उनको अपने नियंत्रण में रखना चाहिए। यम का धर्मराट पर्यायवाची ऐसे शब्द जो है वह मनु ने 7वें अध्याय के 7वें श्लोक में ही कर दिया है। धर्म अर्थात न्यायपूर्वक और शासन अर्थात करने वाला, और उसके कारण वहाँ पर शब्द बनता है धर्मराट, मतलब न्यायपूर्वक शासन करने वाला ऐसा राजा। तो इस प्रकार से यम यह जो है वह धर्मराट का स्वरूप है, और ये जो राजा है वो भी इसी प्रकार से हमें धर्म का स्वरूप दिखाने वाला ऐसा दिखता है। अर्क जो है मतलब सूरज, ये सूरज का व्रत किस प्रकार से है। अष्टौ मासानि यथा आदित्यस्तोयम हरति रश्मिभिः तथा हरेत्करम राष्ट्रात् नित्यम अर्क व्रतम ही तत्। तो इस प्रकार से यहाँ पर उन्होंने अर्क व्रत मतलब राजा ने सूर्य के समान आचरण करना चाहिए। जिस प्रकार से सूरज क्या करता है, तो धीरे धीरे अपने किरणों के द्वारा जो भी जल है उस जल को वह खींच लेता है अपने किरणों के द्वारा। उन सूरज की वह किरण इस जल को अपने ओर खींच लेता है और फिर उसी जल को वह वापस भी करता है। लेकिन यहाँ पर जब वह पानी जो है वह खींचता है तो वो पानी कैसे करता है, बिना संतप्त किए उनको अपनी तरफ खींच लेता है। तो इस प्रकार से ही जो भी राजा होगा उस राजा ने भी अपने जो भी अधिकारी है उन अधिकारी वर्ग के द्वारा जो भी कर लेना है, यहाँ पर जल ग्रहण करना और कर ग्रहण करना, ये दो अर्थ हमें दिखते हैं सूरज और राजा। जैसे किरण है तो वो क्या है, एक किरण रहता है क्या, नहीं हजारों किरण रहते। तो उसी प्रकार से राजा के भी जो हजारों अधिकारी होंगे उन हजारों अधिकारियों ने क्या करना चाहिए, तो प्रजा को बिना कष्ट पहुँचाए बिना हानि पहुँचाए उनसे कर का ग्रहण करना चाहिए। तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी सूर्य देवतेचा अंश राजामध्ये असावा किंवा राजामध्ये आहे असं जे म्हटलं जातं त्यामध्ये राजाची नेमकी कारकीर्द कशी असावी, तर ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की सूर्य ज्या प्रकारे आपल्या किरणांच्या द्वारा जल जे आहे ते शोषून घेतो, अगदी त्याच प्रकारे राजाने सुद्धा प्रजेला कुठल्याही प्रकारचा त्रास न देता त्यांच्याकडून कर ग्रहण करावा असा राजाचा कर्तव्य असावं असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। म्हणजे त्या प्रकारे त्यांनी व्यवहार करावा। अग्नी देवतेप्रमाणे सुद्धा त्याचा अंश आहे असं म्हटलं गेलं। मग अग्नी काय करते आहे, अग्नी अशुद्धीचा नाश करते। मग अशुद्धीचा नाश करते म्हणजे ती शुद्ध बनविते आहे, आणि शुद्ध असलं की ते तेजयुक्त असतं। अगदी त्याच प्रकारे राजासुद्धा काय करतो, अपराध, दुष्टता, वाईटपणा, अन्याय ह्या सगळ्यांना दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि प्रजेला पीडित करणाऱ्या अशा दुष्ट गोष्टींपासून राजा त्यांना योग्य बनवितो किंवा चांगलं बनवितो आहे। तर अशा प्रकारे राजाने अग्नीसारखं तीव्रसुद्धा असावं असंही म्हटलेलं आहे। म्हणजेच दंडाच्या द्वारा त्यांनी संपूर्ण
प्रजेला सुधारण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. इथे अग्नी हा शब्दप्रयोग साधारणतः दंड या अर्थामध्ये आपण वापरलेला आहे असं आपल्याला दिसून येतोय. वरुण जो आहे हा वरुणसुद्धा काय करतोय तर वरुण देवता जसे आपल्या पाण्यामध्ये उद्भवणारे असे जे तरंग आहेत, ह्या तरंगांच्या पाशांमध्ये प्राण्यांना गुरफटवून टाकतो. त्याच प्रकारे राजासुद्धा अपराधी लोकांना किंवा शत्रूंना कारागृहामध्ये टाकणारा असा हो वरुणपाश असं आपण म्हणतो. तर ह्या वरुणाच्या पाशांनी ज्या प्रकारे लोकांना फासल्या जाते या उनको बंदी बना लिया जाता है वरुण के पाश के द्वारा, उसी प्रकार से राजा ने भी ये जो लोग हैं जो पापयुक्त वृत्तियों में फंसे हुए उनको कारागृह में डालना चाहिए. मतलब जो भी अपराधी होंगे, शत्रु होंगे, उनको बंधन करके कारागार में डालना चाहिए. उसी प्रकार से राजा ने चंद्र का अंश भी उसमें रहना चाहिए. यानी एक तरफ अग्नि और सूरज बोला है तो दूसरी तरफ उन्होंने चंद्र की शीतलता जो है वो भी उसमें होती है ये भी बताया है. चंद्र शीतलता प्रदान करता है. पूर्णिमा के चांद को देखकर हमें आनंद उत्पन्न होता है. उसी प्रकार राजा भी प्रजाओं को शांति तथा प्रसन्नता देने वाला हो, ऐसे यहाँ पर कहा गया है. तो इस प्रकार से राजा कैसा हो तो चंद्र के समान, मतलब जहाँ पर उसमें अग्नि और सूरज की तीव्रता होगी वहीं पर उसमें चंद्र जैसी शीतलता भी होनी चाहिए. तो इस प्रकार से यहाँ पर वर्णन उन्होंने किया है. चदी आह्लादने जिसका अर्थ होता है तो चंद्र इस शब्द में ही चदी आह्लादन, चदी यह धातु है जिसका अर्थ होता है आह्लादन. तो आह्लाद देने वाला ऐसा राजा हो. आपने रघुवंशम में भी रघुवंश राजा को चंद्र की उपमा वहाँ पर कालिदास ने दी हुई है, ये आपने देखा होगा. तो इस प्रकार से राजा कैसा है तो चंद्र से युक्त रहने वाला, यानी आह्लादकारक देने वाला, आनंद देने वाला ऐसा राजा हो. और राजा के रूप में अगर ऐसे राजा को अगर पाता है कोई भी प्रजाजन तो उनको हर्ष का अनुभव हुए बगैर नहीं रहेगा. और आखिर में जो है वह वित्तेश मतलब कुबेर. और इस कुबेर के घर में भी क्या होता है तो संपूर्ण संपत्ति जो है वह विराजमान है. उसके घर में पूरी संपत्ति की राशि है ऐसे हम बोलते हैं. तो उसी प्रकार से जो राजा है इस राजा ने भी अपने प्रजा के लिए अन्य राष्ट्रों से जो भी शत्रु राज्य वगैरह हैं उनसे अपने कोष में वृद्धि करने का प्रयास करना चाहिए. और इस प्रकार से यह जो कुबेर है वो कुबेर जैसे पुत्रवत पालन करता है, या वो जिस प्रकार से धन देकर सबकी इच्छा या प्राणियों का पालन पोषण करते, तो उसी प्रकार से राजा भी पक्षपात रहित होकर समान भाव से प्रजाओं का पुत्रवत पालन करे ऐसे कहा गया है. तो यहाँ पर एक और बात बतलाने जैसी है, जैसे वित्तेश अर्थात धनाढ्य, यहाँ पर कुबेर शब्द है लेकिन 9 और 311 में इसके पर्यायवाची ऐसा शब्द प्रयोग वहाँ पर दिखता है. वहाँ पर धरा पृथ्वी के अर्थ में यहाँ पर शब्द प्रयोग उन्होंने ग्रहण किया है ऐसा दिखता है. जैसे धरती या धनस्वामी परमेश्वर समान भाव से सब प्राणियों का पालन पोषण करते हैं, उसी प्रकार राजा भी पक्षपात रहित होकर समान भाव से प्रजा का पालन करे. यह अर्थ यहाँ पर दिया हुआ है ऐसे हमें दिखाई देता है. तर अशा प्रकारे असलेल्या ह्या राजामध्ये 8 गुणांचा समावेश असतो असं म्हटलं गेलेलं आहे. वेदांमध्ये सुद्धा राजाच्या 8 गुणांचे वर्णन केलेलं आहे. ऋग्वेदामधील असलेला असा एक मंत्र जो 10व्या मंडलातील 167व्या सुक्तामध्ये
तिसऱ्या मंत्रामध्ये आपल्याला किंवा तिसऱ्या ऋचेमध्ये आपल्याला तो जाणवतो. सोमस्य राज्ञो वर्णस्य धर्मणी बृहस्पते हे अनुमत्या उ शर्मणी तव अहमद्य मधुवत नृपस्तुतो धात विधातः कलशाम अभक्षयन. अशा प्रकारचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. इथे राज्ञः सोमस्य वरुणस्य धर्मणी. राज्ञः म्हणजे राजा, महाराजा म्हणजे कोणता अग्निदेवता, सोम म्हणजे चंद्रमा, वरुण म्हणजेच जलाचा धर्म असणारा असा हा वरुण देवता, बृहस्पते हे म्हणजेच बृहस्पती असलेला असा हा सूर्य, अनुमत्या लक्ष्मी, वित्तेश किंवा धरा यांचा आश्रयामध्ये मघवन धात विधात असे शब्दप्रयोग म्हणजेच इंद्र, वायू आणि यम हे 3 अर्थ त्यांचे निर्माण होतात. तर अशा प्रकारचं या सर्व देवतांनी काय करावं तर तुमच्या गुणांचं धारण करावं आणि ऐश्वर्य असलेलं असं हे राजैश्वर्याचं सेवन करावं असं ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे. याचा मतितार्थसुद्धा हाच आहे की या गुणांच्या अंशांना धारण करून तदनुसार आचरणाने राज्य संचालनामध्ये सफलता प्राप्त केलेली आहे असे आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येते. तर अशा प्रकारचा असलेला असा हा 8 गुणांनी युक्त असलेला असा हा जो राजा आहे, हा राजा ह्या देवतांच्या अंशांमुळेच एवढा प्रभावशाली ठरला की ज्यामुळे तो संपूर्ण प्रजाजनांना किंवा संपूर्ण प्राणीमात्रांना पराजित करू शकतो. आणि म्हणून इथे ह्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे तस्मात् अभभवित येष सर्वभूतानि तेजसा. आणि त्यामुळेच सर्व भूतमात्रांना हा आपल्या तेजाने अभिभूत करतो आहे किंवा त्यांना पराभूत करतो आहे. म्हणजेच काय तर या ठिकाणी हा जो काही राजा आहे, हा राजा आपल्याला वेगळेपणाने ओळखू येतो हे महत्त्वाचे आहे. आणि असा असलेला हा जो राजा आहे तो आपल्याला ओळखता येतो. म्हणजे त्याचं वेगळंच असं काहीतरी एक तेज असतं की ज्यामुळे तो आपल्याला वेगळा जाणवतो आहे. अशा प्रकारचा असलेला हा राजा या ठिकाणी दिसतोय. ह्या राजाची आणखी प्रशंसासुद्धा ह्या ठिकाणी या गुणांच्यामुळेच मनुस्मृतीमध्ये आपल्याला केलेली आढळते. त्यामुळे इथे आपण पुढच्या श्लोकापासून राज्ञः प्रशंसा म्हटली तरी काही चुकीची ठरत नाही. मग ही राज्ञः प्रशंसा नेमकी कशी आहे? तपत्यादी आदित्यवच्चैव चक्षुषीं च मनांसि च न चेनं भुवि शक्नोति कश्चित अभिवीक्षितुम्. आता ह्या ठिकाणी ते म्हणतायत की हा जो काही आदित्यवत असलेला असा हा जो काही राजा आहे, आदित्यवत सूर्यप्रतापी असलेला असा हा राजा कसा आहे? सर्वांच्या बाहेर आणि मनामध्ये सुद्धा तपती आपल्या तेजाच्या द्वारे तापविणारा आहे. आणि म्हणूनच नचेनं भुवि शक्नोती, म्हणून ह्या पृथ्वीतलावरती कुणीही समर्थ नाही आहे. कशासाठी नाही आहे? कश्चित अपि अभिवीक्षितुम, त्याला समोरासमोर डोळ्यात बघण्यासाठी कुणीही समर्थ नाही. कश्चित अपि न शक्नोती, कुणीही नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी इथे सांगितलेलं आहे की हा जो काही राजा आहे, हा राजा साधासुद्धा नाही आहे बरं. एक तर त्याच्यामध्ये संपूर्ण देवतांचे अंश आहेत. मग इंद्रादी असलेले असे हे देवता आणि या सर्व देवतांचे असलेले अंश ह्या राजामध्ये आपल्याला आढळून येतात. आणि त्यामुळेच हा जो राजा आहे, ह्या राजाची प्रशंसा करताना त्यांनी म्हटलेलं आहे की ह्या राजामध्ये आदित्यवत सूर्याप्रमाणे तापवण्याची क्षमता आहे. आणि म्हणून तुम्ही बघा ना, तुम्ही स्वतःसुद्धा सूर्याच्या प्रकाशाकडे बघण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ते शक्य होतं का? नाही. का होत नाही? कारण की त्याच्याकडे एक वेगळीच तेजाची महिमा आहे.
आणि त्यामुळेच आपण त्याच्याकडे सरळ डोळ्यांनी बघू शकत नाही. अगदी त्याच प्रकारे राजामध्ये सुद्धा एवढ्या सगळ्या देवतांचा अंश असल्यामुळे तो आपल्यापेक्षा काहीतरी वेगळा आहे आणि म्हणूनच आपण त्याकडे बघू शकत नाही असे वर्णन ह्या ठिकाणी दिसून येते. अर्थातच राजामध्ये तेजस्विता, प्रभावशीलता इत्यादी गुण आहेत हे आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येतं आणि त्यामुळेच या गुणांनी युक्त असलेला असा राजा सफल असतो आणि प्रजेवरती आपला छाप सोडण्यामध्ये सुद्धा तो तत्पर राहतो किंवा तो दिसून येतो. सह अग्निर्भवती वायुश्च सह अर्कः सह सोमः सह धर्मराट सह कुबेरः सह वरुणः सह महेंद्रः प्रभावतः. तोच कोण आहे? तोच कुबेर आहे, तोच अग्नी आहे, तोच वायू आहे, तोच अर्क आहे, तोच सोम आहे, तोच धर्मराट आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी पुन्हा आपण जी मागच्या श्लोकामध्ये 8 देवतांची नावे बघितलेली आहेत, तीच 8ही देवतांची नावं ह्या ठिकाणी सुद्धा आलेली आहे की हा राजा कसा आहे, तर तो अग्नी आहे. अग्नीप्रमाणे तो काय करू शकतो, तो शुद्धी निर्माण करू शकतो आणि त्यामुळे जिथे काहीतरी अविद्या आहे, अपराध आहे, त्या अपराधाचा नाश करणारा असा तो अग्नीप्रमाणे शुद्धी करणारा असा तो आहे. वायूप्रमाणे गुप्तचरांच्या द्वारा सगळीकडे गतिशील होऊन प्रत्येक स्थितीची जाणकारी घेणारा असा तो आहे. अर्क म्हणजे सूर्याच्या द्वारा किरणांनी जलग्रहण करून कष्टरहित असलेलं असं जलग्रहण करतो. अगदी त्याचप्रमाणे राजासुद्धा कर म्हणजे टॅक्स ग्रहण करणारा असा आहे. सोम म्हणजे चंद्राप्रमाणे शांती प्रसन्नता देणारा. धर्मराट म्हणजे न्यायानुसार दंड देणारा असा यम. कुबेर म्हणजे ऐश्वर्यप्रद असलेला परमेश्वराप्रमाणे समान भावाने प्रजेचं पालन करणारा. आणि वरुण म्हणजेच आपल्या जलीय तरंगांच्या द्वारा पाशांमध्ये अपराधांना अडकविणारा. अगदी त्याच प्रकारे हा राजासुद्धा असतो. पुन्हा ते म्हणतात महेंद्र. महेंद्र काय करतो आहे? इंद्र वर्षाकारक असलेल्या अशा शक्तीच्या द्वारे संपूर्ण जगाला सुखसुविधेचं वर्षाव करतो. अगदी त्याच प्रकारे हा राजासुद्धा सर्वांना सुखसमृद्धी देणारा असा हो. तर अशा प्रकारे असलेला हा सभाध्यक्ष सभेश हो. कोण? अग्नी, वायू, सूर्य, सोम, धर्म, प्रकाशक, धनवर्धक आणि दुष्टांचा बंधनकर्ता असणारा आणि ऐश्वर्यशाली असणारा असे हे 8ही गुणांनी युक्त असणारा असा हा जो काही राजा आहे तो उत्तम आहे असं ह्या ठिकाणी म्हटल्या गेलेलं आहे. आणि असा हा राजा जी आहे त्या राजाची प्रशंसा या ठिकाणी आपल्याला केलेली दिसते. पुढे ते म्हणतात बालो अपि न अवमंतव्य मनुष्य इति भूमिपः महती देवता ही एषा नररूपेण तिष्ठती. मग आता एवढा दैवी गुणांनी युक्त असलेल्या अशा ह्या राजाला बालो अपि, मग लहान आहे म्हणून काय त्याचा अपमान करायचा का? न अवमंतव्य, तो जरी लहान असला तरी त्याचा अपमान करायचा नाही. म्हणजेच हा जो राजा आहे हा राजा अतिशय दैवी गुणांनी परिपूर्ण असल्यामुळे सुद्धा ह्याचा कुठल्याही प्रकारे अपमान होऊ नये असे ह्या ठिकाणी म्हटलेले आहे. एकमेव दहती अग्निः नरम दुस्सर्पिणम कुलम दह्यती राजाग्नी स पशु द्रव्य संचयम. आता हा जो काही राजा आहे हा राजामध्ये काय आहे तर ते म्हणतात महती एषा देवता नररूपेण तिष्ठती. ही याच्यामध्ये देवता नररूपामध्ये राहते आहे आणि म्हणून याचा कधीही अपमान करू नये. आणि एकमेव दहती अग्निः, आणि हा काय करू शकतो? जसा अग्नी एकटाच संपूर्ण जी काही सृष्टी आहे त्या सृष्टीला नष्ट करू शकतो, अगदी त्याच प्रकारे हा जो राजा आहे हा राजा देखील दुस्सर्पिणम, त्याच्याजवळ असलेली अशी जी काही दुष्ट लोकं आहेत
ह्या दुष्ट लोकांना तो नाश करू शकतो असे ह्या ठिकाणी म्हटल्या गेलेले आहेत. तर अशा प्रकारे असलेला अशा ह्या राजाचं वर्णन त्यांनी ह्या ठिकाणी केलेलं आहे की हा राजा कसा आहे तर देवता गुणांनी युक्त असलेला आहे आणि तो एकटा अग्नीप्रमाणे सगळं जे दुष्ट असलेले अशी त्याच्याजवळची असलेली लोक आहेत नरम त्या लोकांना तो अग्नीप्रमाणे जाळू शकतो. कुलम दहती राजाग्निही आणि एवढंच नव्हे तर त्याचं संपूर्ण कुळ देखील ही राजाग्नी काय करू शकते पशु द्रव्य संचय त्यांनी जेवढी काही द्रव्य संचय वगैरे केला असेल ना त्या सर्व पशुसहित द्रव्य संचयासहित त्याचा नाश होऊ शकतो अशा प्रकारे त्यांनी ह्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून कधीही तो राजा लहान आहे म्हणून किंवा ह्या राजामध्ये घाबरण्यासारखं काय आहे असं म्हणून कधीही दुर्लक्ष करू नये. कारण की हा मनुष्यरूपी असलेला असा एक देवता आहे आणि त्यामुळे अग्नी जसा एकट्या असलेल्या अशा व्यक्तीला आणि तोही असावधानीने जर अग्नीजवळ गेला तर अग्नी त्याला निश्चितच जाळून टाकते. मग इथे तर हा राजारूपी अग्नी आहे. मग ह्या राजारूपी अग्नीच्या जवळ जर एखादा वाईट व्यक्ती आला तर तो राजा त्या व्यक्तीसोबत काय करणार उपसर्पिणम म्हणजे जवळ असलेला नरम दुष्ट असलेला असा एखादा व्यक्ती जर राजाच्या जवळ आला तर त्या नराला राजा जाळतो. मग त्या एकट्यालाच जाळणार का नाही तर त्याच्या संपूर्ण कुळाला त्याचं धन द्रव्य पशु या सर्वांसहित तो त्याला नष्ट करू शकतो. कार्यम स अवेक्षम शक्ती च देशकालौ च तत्वतः कुरुते धर्मसिद्ध्यर्थम विश्वरूपम पुनः पुनः. तर अशा प्रकारे अशा ह्या राजाने देश काल कार्य आणि शक्ती या तिघांचाही तत्वतः म्हणजे सारासार विचार जो आपण म्हणतो तसा करून सारासार विचार करून कुरुते धर्मसिद्ध्यर्थम धर्मसिद्धीसाठी त्यांनी काय करायला पाहिजे तर अनेक रूप पुनः पुनः विश्वरूपम कुरुते पुन्हा पुन्हा विश्वरूप त्यांनी घ्यावेत. मग आता इथे विश्वरूप म्हणजे काय आहे तर राजधर्माच्या सिद्धीसाठी राजाला वेगवेगळ्या रूपांमध्ये वावरावं लागेल. विश्वरूप म्हणजे विराट आलेलं स्वरूप त्याचं. मग आता हे विराट स्वरूप कसं मग आता त्याच्याकडे 8 देवता आहेत. या 8 देवतांच्या द्वारे जणू काही तो आपलं स्वरूप जे आहे ते दाखवणार आणि त्यामुळे कधी क्षमा कधी कोप कधी मित्रता कधी प्रेम कधी पराजय तर कधी क्रोधामध्ये मृत्यूचा देखील वास होईल. अशा प्रकारची असलेली अशी त्याची जी धर्मसिद्ध्यर्थी आहे त्या धर्मसिद्ध्यर्थीसाठी त्याने आपलं विश्वरूप दाखवावं असं म्हटल्या गेलेलं आहे. तर अशा प्रकारचा असलेला हा राजा ज्याने आपलं विश्वरूप हे वारंवार जगाला दाखवावं असं म्हटल्या गेलेलं आहे. तो इस प्रकार से हमने यहाँ पर देखा है कि ये जो भी राजा है उस राजा के भीतर इंद्र वायु यम सूर्य अग्नि चंद्रमा और कुबेर इन 8 लोकपालों के सनातन अंश उसमें विराजमान हैं और उनकी अंशों के द्वारा ही मात्रा के द्वारा ही राजा की निर्मिति हुई है और इसीलिए वह अपने तेज से सभी प्राणी मात्रों को अभिभूत कर देता है या पराजित कर देता है. और इस प्रकार से रहने वाला ऐसा यह जो राजा है इस राजा को कोई भी सीधे मुंह होकर नहीं देख सकता है. राजा अपने प्रभाव में अग्नि सूर्य चंद्रमा यम कुबेर वरुण और इंद्र के समान है ये हमें यहाँ पर बताया गया है. और ये अगर छोटा है तो भी उसको अपमान करना चाहिए ऐसा नहीं है. और इसीलिए यहाँ पर मनुस्मृतिकार ने कहा है कि बालो अपि न मंतव्य मनुष्य इति भूमिपः. यह नर रूप में रहने वाला जो बालक रूप में आपको राजा दिखता है तो भी उसको अपमान नहीं करना चाहिए क्योंकि उसमें क्या होता है महती देवता ही ऐसा नर रूपे न तिष्ठति. क्योंकि इसमें नर रूप में देवता ही विराजमान है ऐसे यहाँ पर बोला गया है. और एक अग्नि जो हमें
हमारे असावधानी के कारण हमें जलाने में भी सक्षम होती है, उसी प्रकार से इस राजा के पास में रहने वाले ऐसे जो भी दुष्ट व्यक्ति है, उन दुष्ट व्यक्तियों पर अगर राजा का कोप हो जाए तो वो अग्नि के समान उस व्यक्ति को नष्ट कर देगा। केवल उस व्यक्ति को ही नहीं, तो उस व्यक्ति के साथ में उसके पूरे कुल को, उसके पूरे खानदान को, उसने जितनी भी संपत्ति निर्माण की हुई होगी, जमा की हुई होंगी, उन सब को, पशुओं को, सबको ही वह नष्ट कर देता है। ऐसे हमें यहाँ पर दिखता है। तो इस प्रकार से हमारा यह जो मनुस्मृतिकार ने निर्मित किया हुआ ऐसा जो राजा है वह दैवी गुणों से परिपूर्ण है, ऐसे हमें दिखाई देता है। 8 देवताओं के गुण उसमें समाविष्ट है और इसीलिए उसका कभी भी अपमान नहीं करना चाहिए, ये भी यहाँ पर स्पष्ट किया हुआ है। फिर यही राजा जो है, उसी राजा की प्रशंसा जो है वह चालू है और इसीलिए इस राजा की प्रशंसा में ही कहा जाता है, या दंड सृष्टि भी हम उसमें बोल सकते हैं, क्योंकि आगे वहाँ पर दंड सृष्टि का भी वर्णन किया गया है। यस्य प्रसादे पद्मा श्री विजयश्च पराक्रमे मृत्युश्च वसति क्रोधे सर्वतेजो मयो ही सह। जिसके प्रसाद में पद्मा है, लक्ष्मी है, श्री विजयश्च पराक्रमे, और जिसके पराक्रम में विजय है, लक्ष्मी है, ऐसी रहने वाली ऐसी यह जो राजा की स्थिति है। मृत्युश्च वसति क्रोधे सर्वतेजो मयो ही सह, और उसके क्रोध में क्या होता है, क्रोध में मृत्यु होता है। तो ऐसा यह राजा है, सर्वतेजोमयी ही सह, वह सभी तेज से युक्त रहने वाला राजा है। यानी अगर किसी अधिकारी पर या उसके नौकर चाकर पर अगर वह प्रसन्न होता है तो उसको अपने गले का हार देगा या तो फिर कुछ अंगूठी वगैरह देगा, कुछ ना कुछ तो वह दान करता रहता है, बराबर है, अगर वह प्रसन्न हो जाए तो। यही बात अगर उसके विरुद्ध हो जाए, मतलब वह उसका दोष करने वाला अगर बन जाए, तो वहीं पर राजा की तलवार उसका गले का भेद करने में भी नहीं चूकती। और इसीलिए उन्होंने कहा है कि इस राजा की ये जो शक्ति है, इस शक्ति के कारण राजा जो है वह क्या कर सकता है। तो यहाँ पर हमने देखा है कि इस राजा को ये जो यह जो राजा है वह राजा प्रसन्न होता है तो अपने अधिकारियों को, अपने नौकर चाकरों को वह लक्ष्मी प्रदान कर सकता है। उसके पराक्रम में विजय और लक्ष्मी इन दोनों का समावेश होता है। अगर वह क्रुद्ध हो जाए तो उसमें मृत्यु भी निश्चित है। अभी हमने देखा था कि वह अग्नि के समान असावधानी से, यानी किसी ने गलती से भी चूक की तो उसको भी वह मार देता है। अगर वह जानबूझ कर चूक करने वाला होगा तो उसका क्या होगा, वो तो हम सोच भी नहीं सकते। तो इस प्रकार से यहाँ पर राजा कैसा है, तो सर्वतेजोमयो ही सह, सर्व तेजों से युक्त रहने वाला ऐसा वह राजा है, ऐसे कहा जाता है। मतलब यहाँ पर ये जो राजा है वो क्या कर रहा है, तो उस राजा में जो दैवी अंश है, यम, अग्नि, कुबेर वगैरह इन देवताओं के, उसके ही अनुसार वह अपने विश्व रूप को दर्शाने वाला उसका व्यवहार होता है। ये यहाँ पर हमारे सामने स्पष्ट किया गया है। और इसीलिए उन्होंने कहा है कि इस राजा के प्रसन्नता में लक्ष्मी है, पराक्रम में विजय और लक्ष्मी है, क्रोध में मृत्यु है, सर्वतेजोमयो ही सहा, और इस प्रकार से वह सर्व तेज से परिपूर्ण ऐसा वह राजा है। तम यस्तु द्वेष्टि समूहात् सह विनश्यति संशयं तस्य ही आशु विनाशाय राजा प्रकुरुते मनः। इस प्रकार से समूहात् मतलब अज्ञान के कारण, अगर अज्ञान के कारण तम यह स्तु द्वेष्टि, अज्ञान के कारण अगर कोई उसका द्वेष करने वाला होगा तो विनश्यति असंशयम, तो राजा उसका असंशय म्हणजे निश्चित रूप से विनश्यति मतलब उसका विनाश करने वाला है। तस्य ही आशु विनाशाय, और उसके आशु यानी जल्द से जल्द विनाश के लिए राजा अपना मन तैयार करता है और उसके नाश का विचार ही शीघ्र राजा के मन में आ जाता है।
तो इस प्रकार से वहाँ पर उन्होंने कहा है कि अज्ञानतावश भी अगर कोई उसका द्वेष करता है तो राजा निस्संदेह उसको नाश कर सकता है। तो इस प्रकार से राजा जो है वह अपने द्वेष करने वालों को कभी भी छोड़ता नहीं है, ऐसे यहाँ पर हमें दिखाई देता है। तस्मात् धर्म यमिष्टेषु सव्यवस्येत् नराधिपः अनिष्टं च अपि अनिष्टेषु तं धर्मं न विचालेत। अब यहाँ पर वह कहते हैं कि तस्मात् इसीलिए स नराधिपः, वह जो राजा है वह राजा धर्मम, जिस धर्म का, कानून का, इष्टेषु व्यवसेत यानी इच्छित रूप से उसका पालन करना चाहिए, अनिष्टम च अपि अनिष्टेषु, अपालनीय रहने वाले विषयों को उसने निषेध करना चाहिए। तम धर्मम न विचालेत, अगर वह अनिष्टकारी है तो ऐसे अनिष्टकारी धर्म पे उसने अपना ध्यान नहीं भटकाना चाहिए, मतलब कानून का उल्लंघन नहीं करना चाहिए। यहाँ पर अब हमें दिखता है कि यह जो मनुस्मृतिकार है, इस मनुस्मृतिकार में यहाँ पर हमें बताया गया है कि अगर कोई एक राजा जो है वह धर्म का पालन करता है तो वह अच्छा है, लेकिन वह धर्म का पालन कैसा हो, तो इष्टेषु मतलब पालनीय ऐसे विषयों का उसने धर्म का पालन करना चाहिए। अगर अनिष्ट होने वाला ऐसा अगर धर्म है, कानून है, तो उसका उल्लंघन उसने कभी भी नहीं करना चाहिए, ऐसे यहाँ पर हमें वर्णन दिखाई देता है। अब यहाँ से आगे जो है वो हमें जो दंड सृष्टि है उस दंड सृष्टि का विधान हमें यहाँ पर दिखाई देता है। दंड की सृष्टि और दंड का उपयोग विधि किस प्रकार से होगा उसका वर्णन 7:14 से आगे शुरू है। ब्रह्म तेजोमयम दंडम असृजत पूर्वम ईश्वर हो। ये देखिए यहाँ पर उन्होंने कहा है जैसे असृजत पूर्वम राज्ञ कहा था कि राजा की निर्मिति हो गई है, उसी प्रकार से यहाँ पर ब्रह्म तेज रहने वाला ऐसा जो दंड है उसकी सृष्टि की गई है, ऐसे यहाँ पर बोला गया है। तस्यार्थे सर्वभूतानां गोप्तारं धर्मम आत्मजम। तस्यार्थे सर्वभूतानां उस राजा के लिए सृष्टि के आरंभ में ही क्या किया गया है, ईश्वर ने सर्वभूतानां गोप्तारम सभी प्राणियों की गोप्तारम मतलब सुरक्षा करने के लिए ब्रह्म तेजोमयम ब्रह्म तेज से परिपूर्ण रहने वाला ऐसा अर्थात शिक्षाप्रद और अपराधनाशक गुण रहने वाले ऐसे धर्मात्मजम धर्म के आत्मज मतलब धर्म के स्वरूप धर्म के पुत्र के स्वरूप में इस दंड का निर्माण किया गया है। तो इस प्रकार से दंडम असृजत मतलब दंड की सृष्टि हुई। जो दंड क्या करेगा, तो जहाँ पर अराजकता है, जहाँ पर अन्याय है, वहाँ पर इस दंड का प्रचलन होगा, ऐसे यहाँ पर स्पष्ट रूप से हमें दिखाई देता है। तर अशा प्रकाराने ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येते आहे की इथे आता राजासाठी जो ब्रह्मतेजमय असलेला असा हा जो काही दंड आहे तो दंड निर्माण झालेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि राजासाठी सृष्टीच्या प्रारंभीच ईश्वराने सर्व प्राणीमात्रांची रक्षण करण्यासाठी म्हणून हा दंड निर्माण केला आहे असे ह्या ठिकाणी म्हटलेले आहे। कुल्लुक भट्टकृत मन्वर्थ मुक्तावली नामक टीकेमध्ये सुद्धा असे म्हटलेले आहे, दंडाला राजा म्हटले जाते कारण त्यामध्ये राज्य करण्याची शक्ती सुद्धा असते आणि हे आपल्याला पुढील श्लोकामध्ये दिसून येणार आहे। आता आपण इथे हेच बघणार आहोत की हा दंड जो आहे ह्या दंडाचा नेमका वापर कसा होणार आहे।
तस्य सर्वाणि भूतानि स्थावराणि चराणि च भयात भोगाय कल्पन्ते स्वधर्मात न चलन्ति. इथे आता त्यांनी स्पष्ट सांगितले की स्वधर्मान, स्वतःच्या धर्मापासून कोणीही न चलंती म्हणजे बाजूला होत नाही. म्हणजे प्रत्येकजण स्वधर्माचं पालन करतो. का? भयात भोगाय कल्पन्ते, कारण त्यांना भीती निर्माण झालेली आहे. आणि ह्या भीतीमुळेच ते जो काही आपला स्वधर्म आहे, ह्या स्वधर्मापासून ते कुठेही मागे आपले पाऊल पुढे टाकत नाहीत. म्हणजे वाईट मार्गाकडे कुणीही जात नाही. म्हणजेच प्रत्येक प्राणी मात्र जो आहे, या दंडाच्या भीतीमुळे संपूर्ण चराचर आणि संपूर्ण प्राणी मात्र आपले भोग भोगण्यासाठी कार्यरत असतात. आणि म्हणून ते कधीही धर्मापासून ढळत नाही. म्हणजे आपल्याला सुद्धा दंड नाही आहे. आणि म्हणून तुम्ही मुलं काय करताय? तुम्हाला सांगितले प्रश्नांची उत्तरं लिहून आणा. पण आता तुम्ही मोठे झालेले आहात. तुम्हाला कान धरून उठावशा काढायला कोणी लावणार नाही आहे. तुम्हाला कोंबडा बनायला कोणी लावणार नाही आहे. कोणी उभं राहायला लावणार नाही आहे. दंड हा तुमच्यासाठी नाहीच आहे असं तुम्हाला वाटतं आहे. आणि म्हणून तुम्ही आत्तासुद्धा प्रश्नांची उत्तरं म्हटली तरी पटकन लिहून देणार नाहीत असे जाणवते. म्हणजे काय? कुठेतरी दंडाचं भय जे आहे ते तुमच्यामध्ये कमी झालेलं आहे असं दिसून येतं आहे. आणि या दंडाच्या भयामुळेच जी काही वाईट प्रवृत्ती आहे, दुष्ट प्रवृत्ती आहेत, त्यासुद्धा वाढीस लागतात. आपण दरवेळेस पेपर वाचतो, टी व्ही बघतो, तेव्हा आपल्याला काही ना काहीतरी वाईट घडामोडी घडलेल्या आहेत हे दिसतं. मग हे केव्हा होतं? जेव्हा लोकांच्या मनात दंडाची भीती ही कमी होते, तेव्हा ते आपल्या धर्मापासून विचलित होऊन कुठल्या तरी वाईट मार्गाचं अनुसरण ते करतात असं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच हा जो काही धर्म आहे त्याचं पालन आपण करायला पाहिजे आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी म्हटलेलं आहे, तम देशकालो शक्तिंच विद्या च अवेक्ष तत्वतः यथा अर्हतः संप्रणयेत नरेषु अन्यायवर्तीषु. म्हणजे ही जी काही देश, काल, शक्ती आणि विद्या यांचा विचार करून यथायोग्य अपराध्याला दंड द्यायला पाहिजे. म्हणजेच राजांनी यथार्हतः ज्याची जी योग्यता आहे, संप्रणयेत नरेषु अन्यायवर्तीषु, जो कोणी अन्यायकारी करणारा असा जो व्यक्ती आहे ना, त्या व्यक्तीला राजाने योग्य असलेला असा तो दंड द्यायला पाहिजे. मग कसा? देश, काल आणि शक्ती आणि विद्या या सगळ्यांचा यथायोग्य त्यांनी अभ्यास करायचा आणि मग त्या अपराध्यांना त्यांनी दंड द्यावा असे म्हटलेले आहे. अगर खाली कोई एक वस्तू की चोरी चकारी की होगी, जैसे मोबाइल चुरा लिया या और कोई वस्तु चुरा ली और उस व्यक्ति को आपने डायरेक्टली मृत्युदंड दे दिया, और कोई एक अपराधी है जिसने जघन्य अपराध किया लेकिन आपने उसको केवल 6-7 महीने की कारावास की शिक्षा दी और छोड़ दिया, तो ये योग्य नहीं है. मतलब वहाँ पर अन्याय के द्वारा जो भी वर्तन करने वाला व्यक्ति होगा, उसके साथ में राजा ने उसके अपराध के अनुसार देश, काल, शक्ति और विद्या इनके आधार पर अपराध के अनुसार उसे उचित दंड देना चाहिए, ऐसे यहाँ पर उन्होंने बोला है. तो इस प्रकार से इन सभी बातों को तत्वतः शास्त्र के द्वारा अच्छी तरह से देखभाल करके ही राजा ने अन्याय का आचरण करने वाले लोगों पर यथार्हतः संप्रणेत, यथा योग्य रहने वाला ऐसा जो दंड है वह दंड उन्होंने देना चाहिए. अग्रिम श्लोक में दंड का ही वर्णन है, जिसमें दंड की महत्ता हमें दिखाई देती है. स राजा पुरुषः दंडः सह नेता शासिता च सह चतुर्णाम आश्रमानाम च धर्मस्य प्रतिभूः स्मृतः. ये दंड ही क्या है? दंड ही पुरुष है, दंड ही नेता है, दंड ही शासन करता है.
चतुर्नाम आश्रमानाम च धर्मस्य प्रतिभु, यही चारों भी आश्रमों के धर्म का प्रतिभु जामीनदार है या जिम्मेदार है, ऐसे कहा जाता है. तर अशा प्रकाराने हा जो काही राजा आहे त्या राजाने ह्या दंडाचा उपयोग कसा करायला पाहिजे, तर जी अपराधी व्यक्ती आहे, अन्यायी व्यक्ती आहेत त्यांच्यावरती देश, समय, शक्ती आणि विद्या म्हणजेच अपराध इत्यादींच्याद्वारे त्यांच्यावरती उचित दंडाचं नियमन केलं पाहिजे. कारण राजाने जर सारासार विचार करून जर या दंडाचा उपयोग केला नाही तर तो चुकीचा ठरणार आणि प्रजाजन त्याला मान्य करणार नाहीत. आणि अन्यायी अशा प्रकारे जर दंडाचा प्रयोग जर त्यांनी व्यवस्थित केला नाही तर पुन्हा अराजकता निर्माण होऊ शकेल असे त्या ठिकाणी दिसते. आणि म्हणूनच दंडाचीच प्रशंसा करताना किंवा दंडाचंच महत्त्व सांगताना म्हणतात की तो दंडच राजा आहे. सदंड पुरुषः राजा, जो दंड आहे तोच पुरुष आहे, तोच राजा आहे. सनेता हा तोच न्यायकर्ता आहे, तोच शासनकर्ता आहे. आणि चारही आश्रमांचा देखील तोच जामीनदार आहे किंवा प्रतिभू स्वामी आहे असं म्हटल्या गेलेलं आहे. तर अशा प्रकारे दंडाला राजा म्हटले गेले कारण त्यामध्ये राज्य करण्याची, शासन करण्याची शक्ती असते. दंड हाच पुरुष म्हटला जातो कारण इतर लोक हे कसे आहेत, तर स्त्री तुल्य शासनीय आहेत. ह्याचा उलट अर्थही होऊ शकतो आणि म्हणून आपण जास्त खोलात जाऊ नये. दंड हाच नेता म्हटला जातो कारण त्याच्याद्वारे सर्व कार्य हे चालविले जातात. नियती तो घेऊन जातो, पुढे पुढे घेऊन जाणारा आहे आणि दंडामुळे सगळी कामं लोक आपापली व्यवस्थित करतायत असं म्हटलं आहे ना. दंड हाच शासक म्हटला जातो कारण त्याच्याद्वारेच सर्व लोक भयाने का होईना पण आपापले कार्य व्यवस्थित करत असतात. तर अशा प्रकारचा असलेला असा हा दंड जो आहे तो कसा आहे. दंड शास्ति प्रजा सर्वा दंड एव अभिरक्षिती, दंड सुप्तेषु जागर्ति, दंडम धर्मम विदुर्बुधा. दंड हाच कसा आहे तर शास्ति प्रजा, प्रजांवर शासन ठेवणार आहे. सर्व दंड एव अभिरक्षती, आणि दंडच काय आहे तर अभिरक्षती म्हणजे रक्षण करणार आहे. प्रजांचे चारही बाजूंनी सगळीकडून दुष्ट इत्यादींच्यापासून रक्षण करणार आहे. आणि म्हणूनच दंड सुप्तेषु जागर्ति, म्हणून झोपलेलं असताना सुद्धा प्रजांमध्ये कोण जागा राहतं, दंडच जागा राहतो. आणि म्हणून आपण सीमेवरती लढत असणारी आपली सैनिक मंडळी घ्या, जे दंडाचं एक निदान आहे. आपल्या इथे असलेली पोलीस यंत्रणा घ्या, ज्याच्यामुळे आपण आपल्या घरात सुरक्षित आहोत आणि सुखाने आपण झोप घेऊ शकतो. म्हणजेच काय, दंड सुप्तेषु जागर्ति, दंड हा आपण झोपलेले असताना सुद्धा जागी होतो. दंडम धर्मम विदुर्बुधा, आणि विद्वान लोकांनी, बुद्धिमानांनी काय म्हटलेलं आहे तर दंडालाच धर्म असे म्हटलेले आहे. तर अशा प्रकारचं दंडाचं भय हे एक असं भय आहे की जे झोपेत सुद्धा बनून असतं आणि त्यामुळेच एकांतात होणाऱ्या अपराधांना वगैरे अडविण्यासाठी म्हणून हे दंडच जागी असतो असे ह्या ठिकाणी म्हटलेले आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी म्हणून म्हटलेले आहे की हा दंडच कसा आहे, प्रजेचा शासन करता आहे, प्रजेचा रक्षण करता आहे, झोपलेले असताना प्रजाजनांमध्ये तोच जागी राहतो आहे, असा असलेला तो जणू काही धर्मच आहे असे म्हटल्या जाते. तर अशा प्रकाराने इथे दंडाची प्रशंसा इथे केलेली आहे असे आपल्याला